तसंच पाहिजे तर ते होतं, नाही तर होत नाही. याच्याकरता म्हणून आता त्याची भौतिक कारणं, व्यावहारिक कारणं हजारोनी. घरी काही गीता समजावून घेता येत नाही का? येते, पण घरामध्ये व्याप जास्त असतात. एखादं कार्य स्वीकारताना हेच करायचं आहे असं समजून स्वीकारणं वेगळं असतं, आणि जमलं तर हेही करू हे म्हणणं वेगळं असतं. घरामध्ये स्वयंपाक असतो, नोकरी असते, येणारे जाणारे असतात. बरं, आपण एखादी साधना करायचा निश्चय केला की पाहुण्यांना कसं कळतं कळत नाही. ते बरोबर साधनेला सुरुवात करतानाच येतात. असे म्हणजे पाहुणे ही जमातच इतकी विचित्र आहे ना. मी मुद्दाम बोलतो कारण सगळेच पाहुणे आहेत, सगळेच कुणाचे ना कुणाचे. मी सुद्धा कुणाचं तरी पाहुणाच आहे, पण ही जमातच विचित्र आहे. त्याला कोण काय करणार? त्यांना कसा सुगावा लागतो, कसं कळतं देव जाणे. पण आपण आजपासून आता एकांतात गीतेचं चिंतन करायचं असं ठरवलं, सकाळी ठरवलं की दुपारी जावं काय येतो. म्हणून एखादं कार्य स्वीकारताना हे कार्य करायचंच असं म्हणून स्वीकारणं आणि हेही करून बघू असं म्हणून त्याला स्वीकारणं, याच्यात अंतर पडतं. आपण कुरुक्षेत्रावर का आलो? गीताच ऐकायची या उद्देशानं आलो. जरा बोलतो, गीताच ऐकायची एवढाच उद्देश नाही, गीता ऐकायचीच या उद्देशानं आलो. त्यामुळं त्याच्याकडे जेवढं लक्ष देणं आवश्यक असतं तेवढं लक्ष देणं इथं शक्य आहे, कारण बाकीची व्यवधानं नाहीत. बाकीची व्यवधानं नाहीत. हे राहिलं, ते राहिलं, स्वयंपाकच राहिला, आज नाश्त्यालाच काही बनवलं नाही, काही करू नका. फक्त भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे प्रश्न आणि भगवंताने अर्जुनाला दिलेली सगळी उत्तरं याचा तुमच्या माझ्या जीवनाशी कुठे संबंध आहे याचा विचार करणं, एवढ्या करताच दिवस आपल्याला रिकामा आहे. ना तुम्हाला जेवण बनवायचंय, ना नोकरीला जायचंय, ना कोणत्या अधिकाऱ्याला उत्तर द्यायचंय, ना कुठला पाहुण्यांचा विचार आहे, ना स्वयंपाक करायचा आहे, ना नाश्ता करायचा आहे, ना कुठे फिरायला, काही करायचं नाही. फक्त भगवंताने अर्जुनाला ज्या ठिकाणी हा मानवी जीवनाच्या कृतार्थतेचा उपदेश केलेला आहे तो उपदेश आमच्याही अंतःकरणात भिनावा आणि आमचंही जीवन कृतार्थ व्हावं याच्या करताच आपण इथं आलेलो आहोत. मी जरी तुम्हाला सांगण्याकरता इथे बसलेलो असलो तरी सुद्धा मी आपल्याला हेही याच्याबरोबर जाणवून देतो की असा विचार कृपा करून करू नका की मी सांगणारा आहे आणि तुम्ही ऐकणारे आहात. मी ज्या वेळेला सांगतो आहे त्यावेळेला ते हे स्थान महात्म्य मला बोलावतं आहे, पण त्याच वेळेला माझ्यातला मीही माझा श्रोताच आहे आणि म्हणून मी सुद्धा तुमच्या बरोबरीनं अर्जुनाच्याच भूमिकेत इथं आलेलो. मी जरी प्रवचन करत असलो तरी मी उपदेश करतो आहे आणि तो तुम्ही ऐकावा असं मी आपल्याला म्हणणारच नाहीये. उपदेश आहे तो भगवंताचा आणि तुम्ही जसे ऐकणारे आहात तसं मीही ऐकणार आहे. माझ्या मदतीने तुम्ही ऐकणारे असाल तर तुमच्या मदतीनं मी ऐकणार आहे आणि आपण सर्वांनी आपल्या जीवनाची कृतार्थता साधून घेण्यासाठी यासाठी म्हणून इथे यायचं आहे, आलेलो आहोत आणि तेवढ्या करताच फक्त श्रवण करायचं आहे. कुरुक्षेत्रावर येऊन श्रवण करणं राधेचं चरित्र ऐकण्याकरता उत्तम स्थान कोणतं? वृंदावन, दुसरं स्थान नाही. ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार करण्याकरता उत्तम स्थान कोणतं? आळंदी, दुसरा विचार नाही. तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करण्याकरता उत्तम स्थान देहू. नाथ महाराजांचं चरित्र ऐकायचं आहे, पैठणला जाऊन ऐका, विशेष आनंद. तुकोबारायांचं चरित्र देहूला ऐका, विशेष आनंद. माऊलींचं चरित्र आळंदी क्षेत्रामध्ये ऐकायला मिळालं, विशेष आनंद. कारण ते चरित्र ऐकता ऐकता ती स्थानं आमच्या डोळ्यासमोर दिसून येतात. माऊलीने हा नंदी उठवला, माऊली या नंदीच्या खालून पायऱ्या उतरून समाधीमध्ये गेले,
माऊली अशी भिक्षा मागत होते. हे सिद्धबेट इथं माऊली येऊन नंतर राहिल्या, गावाने वाळ टाकल्यानंतर इथं इथं माऊलीने मांडे भाजले. ही भिंत माऊलीने चालवलेली. सगळं चरित्र डोळ्यासमोर उभं राहत. माऊलींचं चरित्र ऐकायचंय, आळंदी पाहिजे. तुकोबारायांचं चरित्र पाहिजे. हे पहा, हाच रस्ता तुकोबाराय डोंगरावर गेले, भंडारा डोंगर. हाच डोंगर इथं तुकोबाराय 15 दिवस निश्चत्र बसून राहिले. परब्रह्म परमात्म्याने त्यांना साक्षात्कार दिला. हाच भामचंद्र डोंगर, हाच घोराड्या, जिथं तुकोबाराय साधना करत असत. हेच मोरया गोसावी इथं तुकोबाराय येऊन बसले होते. हाच तुकोबारायांचा वाडा, इथं तुकोबाराय सावकारकी करत होते. डोळ्यासमोर आहे ना सगळं. चरित्र जिवंत होतं त्या त्या क्षेत्रामध्ये. त्या त्या भगवत भक्ताचं चरित्र आणि त्या त्या देवाचं चरित्र ऐक. रामायण ऐकायचं अयोध्येत ऐका, कळतं रामचंद्र प्रभूंचं हे असं, हे तसं, अमुक तमुक तमुक तमुक. हीच मस्जिद इथं रामचंद्र अवताराला आले. डोळ्यासमोर आहे ना. हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, डोळ्यासमोर आहे सगळं. तसं आम्हाला गीता ऐकायची. उत्तम स्थान कोणतं सांगा आता? कुरुक्षेत्रासारखं दुसरं स्थान नाही. हेच मैदान. इथं अर्जुनाचे सगळे सोयरे अर्जुनाच्या विरोधात उभे राहिले. हेच ठिकाण जिथं अर्जुन म्हणाला, देवा सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे पहा, हेच ठिकाण इथं अर्जुनाच्या अंगाला घाम सुटला. हेच ठिकाण जिथं कर्णाचा चाक अडकून पडलं, भूमीने गिळंकृत केलं. हेच ठिकाण भीष्म शरपंजरी पडले. ही स्थान इथेच आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालोय की कदाचित आपण ज्या जागी बसलो तसं पूर्वी कुणी सांगितलं असेल युद्ध झाल्याबरोबर, हेच ते स्थान जिथं भगवान श्रीकृष्ण रात्री विश्रांती घेत असत. काय माहिती, कदाचित तुम्ही ज्या खोलीत उतरलाय त्या खोलीच्या ठिकाणीच भगवंताची राहुटी नव्हती. कशावरून? आपण जिथे जेवण करतो आहोत तिथंच भगवान आणि अर्जुन युद्धामध्ये विराम पाहून जेवायला येत नव्हते. कशावरून? सांगता येत नाही. तुम्ही ज्या खोलीत उतरलाय त्या खोलीत शकुनी मामा राहत नव्हते. काय म्हणजे असं मी असं समजू नका, मी तुलना करत नाहीये. परंतु मला हे सांगायचं याच्यामध्ये की त्या खोलीमध्ये रात्रंदिवस चर्चा झाली असली पाहिजे की भगवंताला कसं थांबवायचं. म्हणजे भगवंताचं चिंतन तिथं दिवस रात्र झालेल्या खोलीमध्ये तुम्ही उतरला नाहीत कशावर? शेवटी भावना आहे, शेवटी श्रद्धा आहे, शेवटी विश्वास आहे. आणि त्या विश्वासाचं योग्य आलंबन आम्हाला मिळावं याच्याकरता कुरुक्षेत्र. म्हणून आम्ही कुरुक्षेत्रावर आलं पाहिजे. या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भगवंताने अर्जुनाला गीता सांगावी आणि अर्जुनाने ती ऐकावी. काय कारण? भगवंताला तरी सांगायचं काय कारण आणि अर्जुनाला तरी ऐकायचं काय कारण? कुरुक्षेत्र या पदाचा विचार मी नंतर करतो, आता करत नाही. मी फक्त आता प्रस्तावना करतो एकूण गीतेच्या संबंधात. स्थान संबंधानं थोडी प्रस्तावना करतो, ग्रंथ संबंधानं थोडी प्रस्तावना करतो. आहे आपल्याला भरपूर वेळ आहे. रोज 2 वेळेला आहे. सकाळी 2 तास आहे, संध्याकाळी 3 आहे. 3चे 4 करायला आपल्याला सवय आहे. आपल्याला 3चे 4 कसे करायचे माहिती आहे, आपण करू तेही. वेळ आहे आपल्याकडे. ग्रंथ संबंधानं प्रस्तावना, स्थान संबंधानं प्रस्तावना, श्रवण संबंधानं प्रस्तावना, या 3 प्रस्तावना मला आता करायच्या. स्थान संबंधाची प्रस्तावना लांबेल. कुरुक्षेत्र या पदाचा विचार करणं हा पुढे विषय आहेच आहे. कारण गीतेचा प्रारंभच तिथून आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय.
धृतराष्ट्र विचारतो आहे, तिथून प्रारंभ आहे. कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हणायचं, हे कुरुक्षेत्र कसं आहे, या कुरुक्षेत्राचा इतिहास काय, याचा कुरुशी काय संबंध आहे, हा इतिहास पुराणामधून आलेला, महाभारतामधून आलेला बघायचा आहे ते आपल्याला थोडा थोडा, नाही असं नाही. परंतु कुरुक्षेत्रात काय यावं याच्याकरता मी हे थोडंसं बोललो की कुठल्याही वाक्याचे परिणाम त्या त्या क्षेत्रामध्ये हे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनावर होतात. एकदा तो काय निघून गेल्यानंतर जरी किती आवश्यक चिंतन असलं, आपण विचार करा, नेहमी हे सांगितलं जातं 18 अक्षौहिणी सैन्य जिथं लढतं आहे, जिथं अर्जुनासारखा धनुर्धारी आहे, जिथं दुर्योधनासारखा राजकारणी आहे, कर्णासारखा धनुर्धारी जिथे लढतो आहे, जिथं भीमासारखा मल्ल लढतो आहे, जिथं भीष्माचार्यांसारखा भगवत भक्त आहे, जिथे द्रोणाचार्यांसारखे अतिशय उच्च दर्जाचे गुरु आहेत, जिथे धर्मराज युधिष्ठिरासारखा अतिशय नैतिक वृत्तीचा महात्मा राहतो आहे, त्या रणांगणावर अर्जुनाच्या मनामध्ये शंका येते काय? समोर सगळ्या कुळाला बघून अर्जुनाचं मन विचलित होतं काय? अर्जुन भगवंताकडे जातो काय? भगवंताला प्रश्न विचारतो काय? आणि सगळे या युद्धाच्या प्रसंगामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर असताना भगवान अर्जुनाला गीता सांगतात काय? आपण हा विचार करून पहा की भगवान अर्जुनाला असं म्हणाले असते, अर्जुन म्हणतो देवा मी का युद्ध करू? हे सगळे पुढे येणारच आहे, आपल्याला पहिल्याच अध्यायाचा विचार आहे हा. तेव्हा मी काय युद्ध करू? माझे गुरु आहेत, माझे सासरे समोर आहेत, माझे शालक समोर आहेत, माझा मामा शल्यासारखा समोर आहे, माझे भाऊ माझ्या समोर आहेत, विकर्णासारखा अत्यंत आमच्या बाजूने अनुकूल असणारा पण दुर्योधनाचा सख्खा भाऊ विकर्ण. 100 कौरवांमध्ये विकर्ण हा एकमेव असा होता की जो पांडवांच्या पक्षाचा होता. तो लढला कौरवांकडून पण तो विचाराने पांडवांच्या पक्षाचा होता. जसा शल्य विचाराने पांडवांच्या पक्षाचा, पण युद्ध नीतीचा बळी ठरला आणि कौरवांकडून त्याला लढावं लागलं. शल्य हा पांडवांचा मामा आहे, तो निघाला होता पांडवांना मदत करायला, पण तो आपली सेना घेऊन शल्य जेव्हा निघाला पांडवांकडे, पांडवांचं काही आमंत्रण नव्हतं, पण भाच्याला मदत करायला आमंत्रण कशाला पाहिजे मामाला, म्हणून शल्य आपला सगळा सरंजाम घेऊन निघाला आणि रस्त्यात दुर्योधनाने आमंत्रण दिलं, मामा माझं आमंत्रण पहिलं बरं का. आणि युद्ध नीती अशी की ज्याचं आमंत्रण पहिल्यांदा येईल त्याच्याकडून लढायचं. जसं आपल्याकडे जेवणाचं ज्याचं पहिलं आमंत्रण असेल त्याच्याकडे जेवायला जातो की नाही आपण? दिवसात 4 आमंत्रणं येतात जेवायला. अर्थात आपण बेत बघून जातो हा प्रश्न वेगळा, पण नियम काय? ज्याच्याकडचं पहिलं आमंत्रण त्याचं ज्याचं स्वीकारलंय त्याच्याकडे जेवायला जातो. आम्हाला 4 आमंत्रणं येतात, आम्ही प्रत्येकाला विचारतो तुमच्याकडे काय बेत आहे? एक म्हणतो गुलाबजाम, दुसरा म्हणतो जिलबी, तिसरा म्हणतो साखर भात आहे, चौथा म्हणतो श्रीखंड आहे. मग आम्ही विचार करतो ह्याच्यातलं त्यातल्या त्यात बरं कोण? श्रीखंड कालच खाल्लं होतं, साखर भात आवडत नाही, गुलाबजाम खायला हरकत नाही पण आचारी बरा नाही, मग शेवटी जिलबी. मग जिथे जिलबी असेल तिथलं आमंत्रण, असं नाही. धर्मशास्त्राचा संकेत असा आहे की एका दिवशी जेवणाची 4 आमंत्रणं आलेली असतील तर ज्याचं आमंत्रण पहिलं असेल त्याच्याकडे जावं. जर जायचंच असेल तर, जायचं नसेल तर प्रश्न नाही. तसं युद्धनीतीचा हा नियम आहे, ज्याचं आमंत्रण पहिलं त्याच्याकडे जायचं. आणि दुर्योधनाला हे माहिती होतं की शल्याला आमंत्रण गेलं नाही आणि शल्य निघाला तसा दुर्योधनाने जवळ आल्याबरोबर आमंत्रण दिलं, मामा माझं आमंत्रण पहिलं, या माझ्या पक्षात. शल्याला नाही म्हणता आलं नाही. पांडवांना मदत करायला म्हणून निघालेला शल्य कौरवांकडून लढलाय. कर्णाचं सारथ्य केलंय शल्याने महाभारतीय युद्धामध्ये. अर्जुन म्हणतो देवा हे सगळे माझ्या समोर उभे आहेत आणि मी केवळ राज्याच्या प्राप्तीकरता यांच्या बरोबर लढावं, भौतिक सुखाच्या प्राप्तीचं साधन राज्य,
त्या राज्याकरता, त्या 4 बोटाच्या जमिनीच्या तुकड्या करता मला माझ्या गोत्रजांना मारावं लागतंय. कशा करता देवा? मला लढायचं नाही. त्यावेळेला भगवान जर अर्जुनाला असं म्हणाले असते, अर्जुना जास्त शहाणपणा करू नकोस, आत्ता लढ, मी नंतर तुझ्याशी या विषयावर बोलतो. नंतर आपण हे सगळं संपल्यानंतर मी तुला सविस्तर सांगतो की तू काय युद्ध केलं पाहिजे. आत्ता स्वतःचं डोकं चालू नको, मी म्हणतोय ना मूर्खपणा करू नको, लढ. आणि अर्जुन लढला असता, विजय मिळाला असता, तर गीतेला इतकं महत्व आलं नसतं. कारण त्या काळाला महत्व आहे. विचार ज्या काळात येतो त्या काळाला महत्व. चोरी करू नको हे मुलाला कधी सांगावं लागतं? ज्या वेळेला चोरी करताना त्याला पकडून त्याच्या कानाखाली आवाज काढला जातो, त्याच वेळेला चोरी करू नको या उपदेशाचं महत्व पटत असतं. नाही तर मुलाला जर बाप असं जर म्हणत असेल की आत्ता केली ना, करू दे, थोडा मोठा झाल्यावर मी त्याला तत्वतः समजावून सांगेन की चोरी का करू नये, मग पोरग तर निव्वळ अव्वल चोर झालं असं समजावं. नंतर म्हटलं की काही गोष्टी होत नसतात. त्या त्या स्थानाला महत्व आहे, त्या त्या वेळेला महत्व आहे. म्हणून हे स्थान महात्म्य पुष्कळ आहे. तत्वतः याच्यामध्ये काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय आहे याचा विचार नंतर करू आपण. पण ही एक स्थानाची म्हणून थोडीशी प्रस्तावना मी केली. दुसरी मला प्रस्तावना करायची ती ग्रंथाची करायची. गीताच का? गीतेमध्ये केलेला उपदेश हा काही उपनिषदाला सोडू नये. गीतेमध्ये केलेला उपदेश हा काही रामायणाला सोडू नये. गीतेमध्ये केलेला उपदेश काही भागवताला सोडू नये. गीता का? कशा करता गीता? 2-3 गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत. म्हणून गीतेचं महात्म्य काय आहे हा स्वतंत्र 6 दिवसाचा प्रश्न आहे. परंतु श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ असा अलौकिक आहे. स्वतः महाभारताच्या भीष्म पर्वात गीता प्रकट झाली. महाभारत कोणी लिहिलं? व्यास महर्षींनी. व्यासांच्या मुखातून गीता प्रकट झाली. म्हणून आपण हे बोलतानाच असं बोलतो, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. अत्यंत विशाल बुद्धीचे व्यास. व्यास ही व्यक्ती आहे, तसं व्यास हे एक तत्व आहे. व्यास म्हणजे काय? व्यासांचा मला व्युत्पत्ती वगैरे सांगून ते बाकीच्या गोष्टी फार आत्ता मला स्वारस्य नाही. ते पुढे ओघात येईल तेव्हा आपण बोलू. व्यास या शब्दाचा अर्थ आहे विस्तार. भूमितीमध्ये वर्तुळाचा विचार करताना वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वर्तुळाच्या परिघापर्यंत जाणारी जी रेषा असते त्याला म्हणतात त्रिज्या. बरोबर? त्याला म्हणतात त्रिज्या. आता भूमितीचा संबंध सुटून फार दिवस झाले माझे, परंतु जे लक्षात राहिले त्या आधाराने बोलतो. त्याला म्हणतात त्रिज्या. आणि परिघाच्या एका बिंदूपासून मध्यबिंदूला छेदून परिघाच्या दुसऱ्या बिंदूपर्यंत जाणारी जी सरळ रेषा असते तिला म्हणतात व्यास. त्रिज्या काय करते? वर्तुळाचा मर्यादित भाग आपल्याला सुचवते. परिच्छिन्न आहे त्रिज्या. पण व्यास काय करतो? व्यास हा आपल्याला त्या वर्तुळाचं सबंध मोजमाप, त्याची व्यापकता दाखवतो. व्यास शब्दाचा अर्थ आहे व्यापकता. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, व्यापक बुद्धीचे व्यास. व्यास हे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे सांगितले गेले.
या कलियुगामध्ये आत्ता जे व्यास अस्तित्वात आहेत ते कृष्ण द्वैपायन नावाचे व्यास आहेत. त्यांची नावं वेगवेगळी आहेत. युगांतराचं जे गणित आपल्याला पुराणांमधून मांडलेलं पाहायला सापडतं, त्याच्यामध्ये प्रत्येक युगामधलं रामायण प्रत्येक युगातले वाल्मिकी सांगतात. प्रत्येक युगामधले शुकाचार्य हे प्रत्येक युगामधलं भागवत सांगतात. युगांतराचा फरक आहे, कालविक्षेपाचा प्रश्न आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला ही गणितं आपल्याला सुटत नाहीत. वेदामध्ये रामायण कसं आलं, वेदामध्ये भागवताचा उल्लेख कसा आला, वेदामध्ये महाभारताचा उल्लेख कसा आला. हा, भागवतामध्ये रामायण येणं बरोबर आहे, कारण रामायण आधी घडलंय, भागवत नंतर घडलंय. परंतु वेद हा तर अनादी आहे. मग त्याच्यामध्ये कसं, त्याची जी कारणं सांगितली जातात त्याच्यामध्ये वेदाचं सर्वज्ञत्व हे जसं कारण आहे तसं कालनिक्षेप हा हे एक कारण त्याच्यामध्ये अधिक सांगितलं जातं. पुराणांमधून या कालाची जी संगती, युगसंगती जी लावलेली आहे ती अशा पद्धतीची आहे. प्रत्येक युगाचे व्यास वेगळे. सध्याच्या कलियुगामध्ये कृष्ण द्वैपायन नावाचे व्यास कार्यरत. त्यांनी वेदाचे विभाग केलेत आपल्याकरता, त्यांनी पुराणाच्या रचना केल्या आहेत. त्या व्यासांनी आपल्याकरता महाभारताची रचना करून दिलेली आहे. या महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आली. भगवद्गीता हे महाभारताचं एक अंग आहे. परंतु असं जरी अंग सांगितलेलं असलं तरी सुद्धा भगवद्गीतेच्या संबंधानं विचार करताना असं सांगितलं जातं की महाभारत ही रत्नांची खाण आहे. त्याला पंचमवेद म्हटलं जातं बऱ्याचदा आपल्याकडे. महाभारत म्हणजे पंचमवेद म्हटला जातो. ही रत्नांची खाण आहे. याच्यामध्ये अगणित रत्न एकत्रित झालेली आहेत. परंतु असं जरी असलं तरी या महाभारतामध्ये मुख्य जी 5 रत्न सांगितली जातात, जे महाभारताचे पंचप्राण समजले जातात, या 5 गोष्टी जर महाभारतातून काढून टाकल्या तर महाभारत हा नुसता कथा, ही नुसती कथा राहते. महाभारताचे 5 प्राण सांगितले जातात, महाभारताची 5 प्रमुख रत्न सांगितली जातात. कोणकोणती आहेत? गीता, सहस्रनामानी, स्तवराजो हि अनुस्मृती, गजेंद्र मोक्षणंचैव पंचरत्नानि भारते. ही 5 रत्न आहेत महाभारतात. श्रीमद भगवद गीता हे महाभारतातलं एक प्रमुख रत्न आहे. विष्णू सहस्त्रनाम हे महाभारतात प्रकट झालेलं दुसरं महत्वाचं रत्न आहे. कृष्ण स्तवराज हे महाभारतामध्ये प्रकट झालेलं तिसरं महत्वाचं रत्न आहे. कृष्ण अनुस्मृती हे महाभारतातलं 4थं रत्न आहे. आणि गजेंद्र मोक्ष हे महाभारतातलं 5वं रत्न आहे. हे महाभारताचे पंचप्राण आहे. याच्यातला मुख्य प्राण जर कोणता असेल, पंचप्राणातलाही मुख्य प्राण जर कोणता असेल तर ती म्हणजे श्रीमद भगवद गीता आहे. गीतेचं महात्म्य आहे. गीता महाभारतातल्या भीष्म पर्वात जरी प्रकट झालेली असली, ती जरी अशा पद्धतीनं व्यासांनी सांगितलेली असली तरी सुद्धा तिला महाभारताचा प्रमुख प्राण म्हटलं गेलं, महाभारताचं मुख्य सूत्र म्हटलं गेलं, महाभारताचं मुख्य रत्न म्हटलं गेलं. गीता काढून टाकली, महाभारतातलं तत्व गेलं. असं आहे. मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता माणसाला काही गोष्टींची आवश्यकता असते. काय काय माणसाला लागतं ह्याच्यामध्ये? काय काय लागतं माणसाला? माणसाला ज्ञान लागतं, माणसाला उपासना लागते, माणसाला कर्म लागतं, माणसाला आचार लागतो. ऐका,
आणि माणसाला सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा लागते. उपासना, कर्म, ज्ञान, कर्म, उपासना या 3 मुख्य, अंतःकरणात भक्ती 4 आणि आचार 5 या गोष्टी मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. गीता काढून टाकली. महाभारत हे जर मानवी आकृतीमध्ये बघायचं ठरवलं आणि याचा उत्कर्ष असा जर विचार करायचा ठरवला तर गीता महाभारतातून काढून टाकली तर महाभारतातलं तत्वज्ञान बाजूला गेलं. महाभारतातलं विष्णू सहस्त्रनाम बाजूला काढलं तर महाभारतातली भक्ती बाजूला पडली. महाभारतातलं स्तवराज बाजूला काढलं तर महाभारतातली उपासना बाजूला पडली. महाभारतातली अनुस्मृती बाजूला काढली तर महाभारतातला आचार बाजूला पडला. आणि महाभारतातला गजेंद्र मोक्ष जर बाजूला काढला तर माणसाचं कर्म, ते कर्मच बाजूला, महाभारतातलं कर्म बाजूला पडलं. या 5 गोष्टी जशा उत्कर्षाला कारण ठरतात तशा महाभारतातल्या या 5 गोष्टी आहेत की ज्या बाजूला काढल्या तर महाभारत हे निव्वळ एक कथा ठरते, निव्वळ एक इतिहास ठरतो की जो इतिहास घडला, आम्ही ऐकला, संपलं. या इतिहासातून घ्यायचं काय आहे, या इतिहासातून जीवनाची कृतार्थता कशी साधायची गीता शिकवते. या उपासनातून भगवंताचं लाडकं कसं व्हायचं विष्णू सहस्त्रनाम शिकवतं. या उपासनेतून आम्हाला भगवंताची स्तुती कशी करायची स्तवराज शिकवतं. या जीवनामधून आम्हाला आचार कोणता पाळायचा, नैतिकता कशी पाळायची अनुस्मृती शिकवते. आणि आमचं कर्म कसं असलं म्हणजे आम्हाला काय मिळतं हे आम्हाला गजेंद्र मोक्ष शिकवतं. या 5 गोष्टी गीतेचे प्राण, गीतेतली प्रमुख रत्न समजली जातात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची आहे ती गीता. का महत्व द्यायचं गीतेला? गीतेला एवढं महत्व का द्यायचं? ही सगळी गीता भीष्म पर्वामध्ये सांगून झाल्यानंतर गीता संपली, 18 अध्याय संपले. त्या 18 अध्यायाच्या नंतर वैशंपायन ऋषी या महाभारतामध्ये गीतेचं वर्णन करताना असं म्हणतात की या गीतेला महत्व का आलं. याचं महत्वाचं कारण म्हणजे ही स्वतः भगवंताच्या मुखातून प्रकट झालेली आहे. ज्याला मिळवायचं आहे त्याच्याच मुखातून ते तत्वज्ञान बाहेर पडलंय म्हणून त्याला महत्व. एक, ही गीता म्हणजे सर्व उपनिषदाचं सार आहे म्हणून या गीतेला महत्व आहे. 2, मी पुढे अजून बोलतो. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन हा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. गीतामृतम, गीतेला अमृत म्हटलंय. सर्व उपनिषद हे गाय आहे. सर्व उपनिषद रूपी गायेतून काढलेलं, उपनिषदांना गायी समजा, गाय समजा. एका गायीच्या ठिकाणी सर्व उपनिषद वास्तव्याला आहेत. सर्वोपनिषदो गावो. बर, या गायीचं दूध काढणारा कोण आहे? दोग्धा गोपाल नंदन हा. दूध काढणारं गवळ्याचं पोर आहे, नंदबाबाचा मुलगा भगवान श्रीकृष्ण हे त्या गायीचं दूध काढणार आहे. उपनिषद रूपी गायीचं दूध काढणारा गवळी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. बर, हे दूध पिणारा कोण आहे? पार्थो वत्सहा. गायीला दूध कधी निघतं? गायीजवळ बसलं की गाय दूध देत नाही. पहिल्यांदा वासरू सोडावं लागतं, गायीला पान्हा फुटावा लागतो तेव्हा तिचं दूध काढता येतं. तसा त्या उपनिषद रूपी गायीला पाना फुटावा याच्या करता त्या गायीच्या समोर आणलेलं वासरू म्हणजे अर्जुन आहे. आणि या उपनिषद रूपी गायीचं भगवान श्रीकृष्णाकडून अर्जुनासाठी म्हणून काढलेलं जे दूध आहे हे दूध नाही, हे काय आहे? ही गीता आहे. अर्जुन भगवंतानी काढलेलं दूध म्हणजे गीता आहे. आणि ज्या दुधाला भगवंताचा हात लागला ते दूध कसं राहील नाचणार, म्हणून दुग्धम गीतामृतम, अमृत झालं. ते गीता हे अमृत आहे. पृथ्वी तलावर ज्या अमृताचा विचार केला जातो, आम्ही ज्या अमृताचा विचार करतो ते अमृत वेगळं आहे. आम्हाला एकच अमृत माहिती आहे, स्वर्गात मिळतं, इंद्र देतो.
यज्ञ केलं की अमृत मिळतं, अमृत प्यायलं की माणूस चिरंजीव होतो. आम्हाला एवढंच माहिती आहे की जे खोट आहे. या अमृत म्हणजे अ हा नकारार्थी उपसर्ग लागला. मरू न देणार ते अमृत, जे मृत बनवत नाही ते अमृत, जे अमृतत्वाला नेतं ते अमृत. अरे स्वर्गातलं अमृत कामा, आम्हाला काय अमृतत्वाला नेईल? ज्ञानोबारायांनी म्हणलंय, अरे हे बाहेर पडतानाच समुद्राच्या पोटातून बाहेर पडले. म्हणजे समुद्र म्हणजे आप, पाणी जलतत्व प्रधान आहे. समुद्राचा विचार जलतत्व प्रधान आहे. जलतत्वाचा विचार पंचमहाभूतात येतो. समुद्र म्हणजे आप, पाणी जलतत्व प्रधान आहे. समुद्राचा विचार जलतत्व प्रधान आहे. जलतत्वाचा विचार पंचमहाभूतात येतो. म्हणजे पंचमहाभूताच्या एका भूताच्या आधिक्यामधून जर अमृताची उत्पत्ती झालेली असेल तर जे जे पंचमहाभूतात्मक आहे ते मिथ्या माना. हा वेदांताचा नियम लक्षात घेतला तर जे अमृत त्या समुद्र मंथनातून बाहेर पडलं तेही खोटच माना. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या अमृताची निंदा करताना म्हटलं, अरे हे कशाचं अमृत म्हणता तुम्ही? जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जाते. ज्ञानोबाराय या अमृताचं वर्णन करताना म्हणतात, काळकुटाचं सहोदर. सहोदर याचा अर्थ सख्खा भाऊ, सह उदर, एकाच उदरातून जन्माला आलेले. समुद्र मंथनातून काळकूट विषही बाहेर पडलं आणि त्याच समुद्र मंथनातून अमृतही बाहेर पडलं. विष आणि अमृत हे दोन्ही एकाच समुद्राच्या पोटातून बाहेर पडले. काळकूटाचं सहोदर, काळकूट हे विष आहे, त्या विषाचा सख्खा भाऊ म्हणजे अमृत आहे. आता मला सांगा, भावाभावात किती फरक पडला तरी गुणसूत्र एकच की नाही? गुणसूत्र एकच की नाही? हा भाऊ आणि तो भाऊ स्वभावात जमीन आसमानाचं अंतर असेल. एक फारच रागीट असेल, एक फारच मवाळ असेल. एक फारच काळा असेल जो बापावर गेला असेल आणि एकच फारच बडबडा असेल जो आईवर गेला असेल. कसं आहे, म्हणजे जे काही कॉम्बिनेशन असेल ते, मला हेच म्हणायचं नाही, परंतु जे काही असेल ते आई बापाचे गुण येतातच ना मुलामध्ये. एक काळा असेल, एक गोरा असेल, एक उंच असेल, एक बुटका असेल, एक रागीट असेल, एक क्षमाशील असेल, एक सात्विक असेल, एक तामसी असेल. फरक असतील, पण दोघांचंही रक्त काढा आणि त्यांची DNA चाचणी करा, एक येईल का नाही सांगा. म्हणजे त्यांची गुणसूत्र जर एक असतील, तसं अमृत आणि विष हे दोन्ही स्वभावानं वेगळे असतील पण गुणसूत्र एकच. म्हणजे आम्हाला स्वर्गातून मिळणारं अमृतही एका अर्थानं विषच आहे, कारण विषाचा भाऊ आहे. काही झालं तरी भावाभावात स्वभावात कुठंतरी समानता असते, काही झालं तरी, कारण तोही भाऊ आहे आणि हाही भाऊ आहे. कामं वेगवेगळी असतील. कुंभकर्ण आणि बिभीषण दोघेही सख्खेच भाऊ होते भावाभावाचा विचार करायचा झाला. पण एक गेला रामाकडे, एक राहिला रावणाकडे, पण स्वभावात कुठंतरी आहे काय समानता. कुंभकर्ण काही रावणाकडे राहिला म्हणजे रामाचा विरोधक होता असं नव्हतं, तोही बिभीषणासारखा होताच. भावार्थ रामायणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय बिभीषणाला. कुंभकर्ण जेव्हा बिभीषण फुटला आणि युद्धभूमीवर कुंभकर्णाला भेटला, त्यावेळेला कुंभकर्णाने बिभीषणाचं अभिनंदन केलं. कुंभकर्ण म्हणतो, बरं झालं तू तरी फुटलास आणि तिकडे गेलास, फार चांगलं झालं. बिभीषण म्हणतो, तू असं बोलावंस? अरे तू तर रावणाकडून लढायला आलास, माझी निंदा करशील असं वाटलं होतं, माझं कौतुक का करतोय? कुंभकर्ण म्हणाला, एकाच कारणाकरता बाबा की तू फुटल्यामुळं निदान आम्ही तर मरणारच आहोत रामाबद्दल, हे तर निश्चित आहे, खात्रीच आहे. मी काही रामाच्या विरुद्ध लढून जिंकणार नाही, मी त्याच्या बाणाने मरणारच आहे, मला माहिती आहे. परंतु मी तुझ्या याच्याकरता अभिनंदन करतोय की निदान तू फुटल्यामुळं आम्ही मेल्यानंतर आमचं पिंडदान करायला तरी कोणीतरी राहील म्हणून मला बरं वाटतं. म्हणजे त्याची धर्म प्रवृत्ती आहेच आहे बिभीषणासारखी, जरी तो कसाही असला तरी. तसं अमृतत्व, अमृत जे आम्हाला स्वर्गामध्ये मिळतं, जे समुद्र मंथनातून वर आलं, ते देवानी पळवलं, भगवंताला तेवढ्या करता मोहिनी अवतार धारण करावा लागला, हे सगळं अमृत. अरे या अमृताला काय अमृत म्हणता बाबा?
ज्ञानोबाराय म्हणतात, देहाचे पुरंदर 14 जाती. जर अमृत स्वर्गात आहे, इंद्र पितोय, तर तो इंद्र पुण्य संपल्यावर खाली काय येतो सांगा मग. जर अमृत पितोय तर तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याची पावटी सरे सवे सरे इंद्रपण सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जर स्वर्गामध्ये इंद्राकडे अमृत आहे, तर तो इंद्र आपलं पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात का जन्माला येतोय, या जीवलोकामध्ये काय येतोय. म्हणजे ते अमृत खरं अमृत नाही की जे अमृत ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रांना संपवतं. काय अमृत आहे, जे काळकूटाचे सहोदर. बरं, हे अमृत प्यायले, जे देव प्यायले ते कशासाठी प्यायले. मृत्यू भेणे प्याले अमर. हे स्वर्गातले देव अमृत प्यायले, पण कशामुळं, मृत्यूला घाबरून अमृत प्यायले. अरे मग जिथं घाबरटपणा आहे, तो घाबरटपणा जर अमृत दूरच करत नाही, तर त्या अमृताला अमृत काय म्हणायचं. म्हणजे मरणाचं भय राहिलं ते राहिलंच आहे. मृत्यू भेणे प्याले अमर. भीती हा एक मनोविकार आहे. अमृत जर आमचा मनोविकार घालवत नसेल, तर त्या अमृताला अमृत काय म्हणायचं. म्हणजे ते नाव अमृत ठेवलंय त्याचं एवढंच आहे. ज्ञानोबारांनी म्हटल्याप्रमाणे विषाचे कांदे वाटूनी तया नाव अमृत ठेवणी. विषाचा कंद घ्यायचा, तो चांगला घोटायचा, त्याचा रस काढायचा आणि म्हणायचं हे अमृत आहे. ते प्यायल्याने काय मनुष्य अमर होईल का मरेल. त्याला तुम्ही काही म्हणालात तरी ते मारणारच आहे ना, कारण शेवटी विषच आहे. ते समुद्राच्या स्फोटातून आलंय. ते अमृतत्व नाही. म्हणून हे जे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धन गीतामृतम. गीतेला अमृत म्हटलं. जी गीता सर्व भयाचा विकारांचा निराश करते. स्वर्गातलं अमृत भीती घालवत नाही, उलट भीती न घेतलं जातं. गीता हे अमृत सर्व विकारांचा नाश. भीती तर जातेच, पण शेवटी अर्जुन हेही कबूल करतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. देवा माझा संदेह गेला, देवा माझा मोह गेला, देवा माझी भीती गेली, देवा माझा अविचार गेला, देवा माझं अज्ञान गेलं. ते अमृत अमृत आहे. अमृत होणं याचा अर्थ न मरणं नव्हे. माणूस जन्माला आल्यानंतर मरतच असतो. अमृत होणं म्हणजे मरणाची भीती जाणं. अमृत होणं म्हणजे मरणारं कोण नाही याची जाणीव होणं आहे. अमृतत्व म्हणजे आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव आहे. आणि अमृतत्वाची आत्मतत्वाची, म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा 3रं सूत्र याच अर्थाचं आलंय. भक्तीला अमृत म्हटलंय. अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः 1, सात्वस्मिन् परमप्रेम रूपा 2, अमृत रूपाच 3. 3रं सूत्र आहे नारद भक्ती सूत्रात. हे भक्ती म्हणजे अमृत रूप आहे. तिला भक्ती म्हणा जी आम्हाला मरू देत नाही. भक्ती करणारा मरेल तर तो देवाचा अपमान आहे. भक्ती करणारा, नामस्मरणा करणारा मरेल तर तो नामाचा अपमान आहे. म्हणून 10व्या अध्यायामध्ये भगवंताला हे वचन द्यावं लागलंय. अर्जुना, त्याच्या सुखासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागतं. तया सुखाचे निपाडे येतुले आमागडे. अरे मरणाची ही दिठी न पडे हे करणे आम्हा. माझ्या भक्तावर मरणाची दृष्टी सुद्धा पडू नये याची जबाबदारी मला घ्यावी लागते. अमृतत्व तिथे आहे. अमृत होणं म्हणजे अमर होणं नव्हे. अमृत होणं म्हणजे न मरणं नव्हे. गीता काय, गीतेचं महत्व काय आहे, म्हणून हे महत्व मी आपल्याला सांगतोय. वैशंपायन मुनींनी गीतेचं महत्व सांगताना म्हटलं की ही गीता सर्व उपनिषदाचं सार आहे. ही गीता म्हणजे साक्षात भगवंताच्या मुखातून व्यक्त झालं. त्यांनी स्पष्टच म्हटलंय. वैशंपायन मुनी स्पष्ट म्हणतात गीतेचा विचार करताना, गीता सुगीता कर्तव्य किम अन्य शास्त्र संग्रही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रितः. वैशंपायन मुनी म्हणतात
एक गीता चांगल्या अर्थाने अभ्यासा. गीता सुगीता कर्तव्य. गीतेचा उत्तम रीतीने, फक्त गीतेचा उत्तम रीतीने तुम्ही अभ्यास करा की अन्य शास्त्र संग्रह, बाकीच्या शास्त्राचा संग्रह करायचं कारणच ठरत नाही. एक गीता चांगली अभ्यासली, तुम्हाला बाकीचा कोणताही अभ्यास करावा लागत नाही. का? या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रिता. पद्मनाभाच्या म्हणजे ज्याच्या नाभी कमळातून नाभीतून कमळ उमललेलं आहे आणि ज्या कमळातला ब्रह्मदेव हा सर्वज्ञ समजला जातो आहे, तो सर्वज्ञ ब्रह्मदेव ज्या भगवंताच्या एका अंशावर जन्माला आलेला आहे, तो व्यापक परमात्म्याच्या, त्या व्यापक परमात्म्याच्या मुख कमलातून ही गीता प्रकट झालेली आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रिता. त्यांच्या मुखकमलातून ही गीता प्रकट झालेली आहे. वैशंपायन मुनी म्हणतात, गीतेचं महात्म्य आहे. कशा करता गीता वाचायची, कशा करता गीता ऐकायची? महाभारताच्या पंचप्राणापैकी मुख्य प्राण आहे. गीता साक्षात भगवंताच्या मुखातून प्रकट झालेली आहे आणि गीता हे म्हणजे साक्षात अमृत आहे, म्हणून गीता ऐकायची. गीतेचं एका वाक्यात महत्व सांगू का मी? बाकीचं हे सगळं सोडून द्या. अमृतत्वाचा विचार बाजूला ठेवा, उपनिषदाचं सार आहे बाजूला ठेवा, भगवंताच्या मुखातून बाजूला आली बाजूला ठेवा, बाकीचं सगळं सोडून द्या. एका वाक्यात गीतेचं महत्व सांगतो. गीता का मोठी? कारण याच्यावरच ज्ञानोबाऱ्यांनी भाष्य केलंय म्हणून. बस, दुसरं महात्म्यच नाही गीतेचं. ज्ञानोबाऱ्यांना उपनिषदावर करता आलं नसतं, ज्ञानोबाऱ्यांना महाभारतावर करता आलं नसतं, ज्ञानोबारायांना काय भागवतावर भाष्य करता आलं नसतं, ओवीबद्ध टीका करता आली नसती. ज्ञानोबारायांना कोणता ग्रंथ वेदावर भाष्य करता आलं नसतं. सायणाचार्यांनी केलं, ज्ञानोबारायांनी केलं. बिघडलं काय? अशक्य होतं काय? ज्ञानोबारायांना काय संस्कृत येत नव्हतं काय? 56 भाषेचा केलाचे गौरव. भवार नवीन अवतार येली. नामदेवराय बोलतात, हो, तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा गौरव आहे. तुम्ही काय संस्कृत घेऊन बसला? अनुभवामृताचे पहिले 5 श्लोक वाचा, पण संस्कृत येत नाही ज्ञानोबारांना. बाकीचं सोडून द्या. 18व्या अध्यायाचं नमन न अडखळता सरळ वाचून दाखवा. 10 अडखळतो आपण, इतकं संस्कृत प्रचूर आहे. ज्ञानोबारांना संस्कृत येत नसेल, वेदावर भाष्य करणं अवघड होतं, भागवतावर ओवीबद्ध टीका करणं नाथ महाराजांनी 11 स्कंदावर केली. ज्ञानोबाराय त्यांच्या आधी 150 वर्ष आहेत. संबंध 12 स्कंदावर करता आलं नसतं ज्ञानोबारांना. प्रत्येक उपनिषदावर उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे, हे जर ज्ञानोबाराय बोलू शकतात, तर त्या ज्ञानोबारायांना मुख्य दशोपनिषदांवर आचार्यांसारखं भाष्य करता आलं नसतं? करता आलं असतं. महाभारतावर 1,00,000 श्लोकावरून भाष्य करता आलं नसतं? आलं असतं. काय अशक्य होतं ज्ञानोबारांना? रामायणावर भाष्य करायचंय, काय अवघड होतं? बरं, तत्वज्ञान तर कोणतंही तेच आहे. रामायणातून आलं तरी तेच आहे, भागवतातून आलं तरी तेच आहे, उपनिषदातून आलं तरी तेच आहे. गीता का? सगळे ग्रंथ बाजूला ठेवून ज्ञानोबारायांना गीतेवरच लिहावं वाटलं. याच्यातच गीतेचा मोठेपणा आहे. बस, संपलं. दुसरा विचार करायचंच कारण. संगती काही लागेल त्याची. त्याच्यात कर्तव्य कर्माची भूमिका आहे, ती ज्ञानोबारांना. ते बाकी काय कर्तव्य कर्म नाही, ते फक्त काही गीतेतच आहे काय? याला उपनिषदाचा आधार आहे. कर्तव्य कर्माची भूमिका ही काही केवळ तिथेच आहे का? अनेक ग्रंथातून सापडते. पण ज्ञानोबारांना गीतेवर लिहावं वाटलं. याच्यात गीते, मी उलट सांगतोय बरं का, गीता मोठी आहे म्हणून ज्ञानोबारायांना लिहावं वाटलं असं मी म्हणत नाही. मी उलट असं म्हणतोय की ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य लिहिलं म्हणून आमच्या दृष्टीने गीता मोठी, म्हणून आम्हाला गीतेचं महात्म्य वाटतं की आमचे ज्ञानोबाराय दुसऱ्या ग्रंथावर लिहित नाहीत, फक्त गीतेवर लिहितात. गीतेचं महात्म्य एका वाक्यात बोलायचं झालं कितीतरी आहे. का गीता मोठी? ग्रंथ महात्म्य का? अजून विधान पुष्कळ आहेत, विचार पुष्कळ आहेत.
आपल्या वैदिक संप्रदायामध्ये, वैदिक परंपरेमध्ये प्रस्थानत्रयी म्हणून जे सांगितले जाते त्याच्यामध्ये गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही प्रस्थानत्रयी म्हणून सांगितली जाते. आचार्य ही पदवी तेव्हा आहे जेव्हा या तिन्हीवरही स्वतंत्र भाष्य लिहिता येतं तेव्हा. उपनिषदांवर स्वतंत्र विचाराचं भाष्य पाहिजे, मागून चालत आलेल्याचं नाही. गीतेवर स्वतंत्र भाष्य पाहिजे, उपनिषदांवर स्वतंत्र भाष्य पाहिजे. स्वतंत्रता, वेगळा अर्थ तिथून निष्पन्न झाला पाहिजे तर आचार्य म्हटलं जातं. आमचे सगळे आचार्य आमच्या भारतीय संस्कृतीतले तुम्ही पहा, जगद्गुरु शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, निंबर्काचार्य असतील, या सगळ्या आचार्यांनी या सर्व प्रस्थानावरती भाष्य लिहिलेलं आहे म्हणून त्यांना आचार्य पदवी आहे. अलीकडच्या काळात असं स्वतंत्र भाष्य फक्त स्वामी वरदानंदांचं. तिन्हीवरही स्वतंत्र भाष्य, गीतेवर स्वतंत्र भाष्य, सर्व उपनिषदांवर स्वतंत्र ओवीबद्ध टीका, ब्रह्मसूत्र स्वतंत्र ओवीबद्ध टीका आहे. वरदानंद भारती, अनंत महाराज आठवले, स्वतंत्र विचार. अलीकडच्या काळात त्यांना आचार्य म्हटलं जात. आता आचार्य हे पद कुणालाही लागायला लागले. वेदांताचार्याला वेदांत कळलाच पाहिजे असं बंधन नाही. पत्रिकेच नाव पाहिजे समोर, वेदांताचार्य अमुक अमुक महाराज, विनोदाचार्य. कुठून पदव्या येतात आणि हे कशाचे आचार्य असतात माहित नाही, पण त्या पदव्या मात्र असतात. विनोदाचार्य, वेदांताचार्य, न्यायाचार्य. आचार्य म्हणजे या प्रस्थानत्रयीवर स्वतंत्र भाष्य पाहिजे तर त्यांना आचार्य म्हणतायत. आचार्य म्हणून घेणं अवघड नाही, ते कुणालाही म्हणून घेतायत. या तिन्हीमध्ये गीता, मला बोलायचंय ते हे, उपनिषद, ब्रह्मसूत्र याच्या बरोबरीनं गीतेला स्थान दिलं. गीतेचा विचार करताना उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता याच्यामधली उपनिषद ही श्रुती आहे, गीता ही स्मृती मानली गेली. गीता ही स्मृती मानली गेली. स्मृती श्रुती याच्यात अंतर आहे, परंतु ज्ञानोबाराय मात्र गीतेला नुसती स्मृती मानायला तयार नाहीत. ज्ञानोबाराय गीतेला श्रुतीच म्हणतात. एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीचं वाण, असं स्पष्ट म्हटलंय ज्ञानोबाराय. ही श्रुतीच आहे. अरे श्रुती अपौरुषेय आहे, मग गीता कुठं पौरुषेय आहे? अरे ज्याच्या मुखातून बाहेर पडली तो काही सामान्य पुरुष आहे का? क्षरपुरुष आहे का? अक्षर पुरुष आहे का? अरे या सर्व पुरुषांच्या आतीत असणारा तो परमात्मा आहे ज्याच्या मुखातून ही गीता बाहेर पडली. मग त्याला पौरुषेय संदर्भ देता कसे तुम्ही? पौरुषेय वाङ्मयामध्ये ग्रंथकर्त्याचे दोष ग्रंथात उमटलेले असतात. तसं गीता जर भगवंताच्या मुखातून आली तर भगवंताचे दोष उमटले का? दाखवा भगवंतातला दोष कोणता आहे तो. संत वाङ्मय, गीता यांना जरी आपण पौरुषेय वाङ्मय म्हणत असलो तरी खऱ्या अर्थाने हेही अपौरुषेयच वाङ्मय. श्रुती म्हणण्यासारखी आहे गीता, तिचं महात्म्य. काय गीता करते, काय गीतेला काय एवढं मानायचं? गीता का ऐकायची? कारण उपनिषद, ब्रह्मसूत्र यांचा मानवाच्या जीवनाच्या कृतार्थतेशी जरी संबंध असला, ऐका मी थोडं आता वेगळं बोलतो. उपनिषद, ब्रह्मसूत्र यांच्या मानवी जीवनाच्या कृतार्थतेशी संबंध आहे. मानवी जीवनाची कृतार्थता कशात आहे? साध्य कोणतं ठरवायचं, त्याच्याकरता नियत साधन कोणतं, या साधनातले दोष काय, या साधनेचा अधिकारी कोण, या साधनेचा संबंध काय, जे साध्य तुम्ही ठरवलंय त्या साध्याचा विषय काय, हे ठरवणं याच्याकरता पाहिजे. उपनिषद पाहिजेत, ब्रह्मसूत्र पाहिजे, बरोबर आहे. उपनिषद आणि ब्रह्मसूत्राचा मानवाच्या कृतार्थतेशी जरी संबंध असला तरी गीतेचा संबंध मानवाच्या नुसत्या कृतार्थतेशी नाही तर मानवाच्या वास्तव जीवनाशी गीतेचा संबंध आहे.
जो ब्रह्मसूत्राचा नाही, जो उपनिषदाचा नाही. उपनिषद तुम्हाला काय वागू नका हे सांगेल, उपनिषद तुम्हाला कसं वागा, काय वागलं पाहिजे हे सांगेल. धर्मचर्या हे उपनिषद सांगेल. उपनिषद तुम्हाला अतिथी देवो भव सांगेल. उपनिषद तुम्हाला हे करा सांगेल. पण हे कसं करायचं, याच्याकरता अधिकार कोणता, याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही कसे आहोत नेमके, याचा विचार गीता जेवढी स्पष्ट सांगते तेवढं बाकी कोणी सांगत नाही. आणि म्हणून गीतेचा विचार करताना अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला जो विषाद, त्या विषादाचाही योग बनवण्याची ताकद गीतेमध्ये. त्या विषादाचा सुद्धा योग आहे. अरे तत्वाचा योग बनवणारी उपनिषद आहेत, तत्वाचा योग बनवणारी ब्रह्मसूत्र आहेत, पण विषादाचा योग बनवणारी फक्त गीता आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय? अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. विषादाला सुद्धा योगामध्ये प्रवर्तित करण्याचं सामर्थ्य हे फक्त गीता आणि गीते. बाकीचा योग, सांख्ययोग दुसरा अध्याय, कर्मयोग तिसरा अध्याय, राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय, भक्ती योग 12वा अध्याय, ज्ञान विज्ञान योग 13वा अध्याय, पुरुषोत्तम योग 15वा अध्याय, श्रद्धात्रय विभाग योग 17वा अध्याय, दैवासुर संपद विभाग योग 16वा अध्याय, मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय. मान्य ना, मोक्ष संन्यास योग आहे, दैवासुर संपद विभाग योग आहे, श्रद्धात्रय योग आहे. पण विषाद हा योग असू शकतो काय? कुणाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला अविवेक, त्याला तुम्ही योगाचं स्थान देता काय? एखाद्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला संशय, याला तुम्ही योगाचं स्थान, संशयाला कोणी योग म्हणतं का? काय योग आहे तुमच्या मनात संशय निर्माण झाला हे कोणी म्हणतं काय? अरे काय योग आहे तुमच्यासारखा अविवेकी भेटला असं कोणी म्हणतं काय? अविवेकाची भेट होणं याला कोणी योग म्हणत नाही. पण अर्जुनाच्या मनातला विषाद, त्याला सुद्धा योगाच्या पातळीवर नेऊन ठेवणं हे फक्त गीतेने केलं, जे मानवी जीवनाच्या वास्तवाशी निगडीत आहे. कारण आपण सगळेच हे म्हणतो आहोत की आम्ही सगळेजण अर्जुनाच्या भूमिकेत आहोत. विचार करून पहा, अर्जुनाच्या तरी भूमिकेत आहोत काय? अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती. ज्ञानोबाराय म्हणतात गीतेचा अधिकारी सांगताना, ज्ञानेश्वरीचा अधिकारी सांगताना, प्रामाणिकपणानं सांगा, खरंच आपण अर्जुनाच्या तरी योग्यतेचे आहोत काय? अर्जुनाच्या मनात संशय आला तर तो सरळ भगवंताकडे गेला. आमच्या मनात संशय आला तर आम्ही कुठं कुठं जातो? अर्जुन देवाकडेच गेला, आम्ही देव सोडून सगळीकडे फिरून येतो संशय घालवायचा असेल. मुळात काय, आमच्या मनात संशयच येत नाही, ही मुख्य अडचण. आम्हाला सगळं दिसलेलं बरोबरच वाटतं. हे असं कसं, विचारच येत नाही. हे ऐकलं बरोबर आहे, हे ऐकलं बरोबर आहे. न्याय ऐकताना वाटतं वा काय सुंदर विचार मांडला. सांख्य ऐकताना वाटतं कपिलाचार्यांसारखा बोलणारा कुणी नाही. वेदांत ऐकताना वाटतं वा मन भरून जातो वेदांत ऐकला की. आणि तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय ठरवा ना एकदा, काय ऐकायचंय काय. काँग्रेसच्या सभेला गेलं बरोबर आहे, यांनीच राज्य करावं. भाजपच्या सभेला गेलं अब की बार, सुरूच आहे. जिथं गेलं तिथलं रंग. गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. आम्ही नेमके कोण आहोत माहितीच नाही. ऐकलेली प्रत्येक भूमिका आम्हाला पटते. मला प्रामाणिकपणानं सांगा, पहिल्या अध्यायात अर्जुन सगळ्या गुरुजनांना समोर बघून अर्जुन म्हणतो, देवा मी यांच्याबरोबर कसं युद्ध करू? हे बरोबर आहे की नाही? हो अर्जुनाचं वाटतंच बरोबर आहे म्हणून. पण 18व्या अध्यायात भगवान म्हणतात, अर्जुना हे असले तरी तुला युद्ध करणं भाग आहे, कारण युद्ध तुझं कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे पहिलाही अध्याय बरोबरच आहे, 18वाही बरोबरच आहे. गीता कुठं सुरू झाली बरोबर, आणि गीता संपली कुठं तेही बरोबर, चालूच आहे. आम्हाला काहीच फरक नाही. सुरू झाली तिथेही बरोबरच आहे, संपली तिथेही बरोबरच आहे. आमच्या बरोबरीत कोणीच नाही. आम्ही अर्जुनाच्या तरी भूमिकेत आहोत काय? विचार केला पाहिजे. अंतःकरणातल्या विषादाला सुद्धा, विषाद निर्माण होणं ही सामान्य संकल्पना नाही आहे.
खजील होणं, एखाद्या वेळेला नको वाटणं मान्य आहे. पण ज्या वेळेला आम्हाला हे कळतं की युद्ध ज्यांच्या बरोबर करायचं आहे ते सगळे गुरुजन आहेत, नातेवाईक आहेत, रोज सकाळी उठून ज्यांच्या पाया पडून आम्ही आपला दिवस सुरू करतो, त्यांच्यावर धनुष्य बाण चालवायचा आहे आम्हाला, त्यांना मारायचंय, त्यांच्या मरणामध्ये आम्ही आमचा विजय समजायचा. सामान्य भूमिका नाही. विचारी पुरुष गलितगात राहून जाईल. विचारी अविचारी तर काही करेल, त्याचा प्रश्नच नाही. बाकीच्यांचा विषय अविचाराला काही नाही, त्याला काय उलट त्याला त्या महाभारताने एके ठिकाणी असं म्हटलंय, इतिहास पुराणाभ्याम वेदसमुपब्रह्मये बिभेत्यल्प श्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यति. महाभारताने म्हटलं, माणसानी वेद, उपनिषद, इतिहास यांचा अतिशय चांगला अभ्यास करावा, उत्तम उपब्रह्मण करावं. कारण का? वेदाचं ज्ञान का करून घ्या? कारण वेद त्यांना घाबरतो. कुणाला? बिभेती अल्पश्रुतात. वेदो अल्पश्रुतात बिभेती. अर्धवट लोकांना वेद घाबरतो का? कारण वेद विचार करतो, हा अर्धवट माणूस माझा कोणता अर्थ काढेल सांगता येत नाही. वेदालाही त्याची भीती वाटते. विषाद निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाही. विषादातून बाहेर पडून एका विचारावर अधिष्ठित होणं सोपी गोष्ट नाही. त्या विचाराच्या तत्वशोधनात प्रविष्ट होणं ही सोपी गोष्ट नाही. त्या तत्व चिंतनात प्रविष्ट होऊन थोडंसं बाहेर निघून पुन्हा कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून या सगळ्याचा योग गीतेने बनवला. कारण या प्रत्येकाचा माझ्या जीवनाशी संबंध आहे. मला बऱ्याच वेळेला माझ्या स्वकीयांबरोबर युद्ध करावं लागतं. मी आपल्याला कितीतरी या संदर्भामध्ये विचार सांगेन, पुढे येणारच आहे आपल्याला, परंतु हा विचार थोडा स्पष्ट व्हावा म्हणून बोलतो. मला कित्येक वेळेला माझ्या स्वकीयांबरोबर युद्ध करावं लागतं. कित्येक वेळेला मला माझ्या बांधवांबरोबर युद्ध करावं लागतं. कित्येक वेळेला मला मी ज्यांना आदराची स्थानं मानत आलो त्यांना विरोध करावा लागतो. या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला कराव्या लागतात. आपण चिंतन करून पहा या सगळ्या गोष्टीच. आणि आम्ही त्या त्या भूमिका त्या त्या वेळेला मानतोय, त्या त्या भूमिका त्या त्या वेळेला पाळतोय. पण आमच्या मनात हा विचार कधी येत नाही, गीता मोठी गमतीची आहे. जरा गंमत सांगतो मी तुम्हाला. स्वकीयांना शत्रू म्हणून पहा. जे स्वकीय, इथल्या स्वकीय शब्दाचा अर्थ मी नंतर विशद करतो, आता सांगत नाही. पण स्वकीयांना शत्रू म्हणून पहा असं गीता सांगत असूनही अर्जुन मात्र शत्रूला स्वकीय म्हणून पाहतोय. अडचण कुठे गीतेची आणि आपली ही लक्षात घ्या. स्वकीय जरी तुझे वाटत असले तरी आत्ता तुझे शत्रू आहेत, म्हणून त्यांना शत्रू म्हणून पहा असा भगवान अर्जुनाला सांगतायत. पण अर्जुन नेमकं उलट करतोय. स्वकीयांना शत्रू म्हणून पहा असं सांगत असताना अर्जुन शत्रूला स्वकीय म्हणून पाहतोय. आणि विषादाचं वर्मस्थान हेच आहे. विषाद निर्माण होण्याचं कारण काय? जे सांगितलेलं असतं त्याच्या विपरीत भूमिका माणसाने घेतली की विषाद निर्माण होतो. विषादाच्या निर्मितीचं कारण काय? सांगणारा ज्या तत्व भूमिकेतून सांगतो त्याच्या विपरीत अर्थाचं ग्रहण हेच विषादाचं मुख्य कारण. स्वकीयांना शत्रू म्हणून पहा, अर्जुन शत्रूला स्वकीय म्हणून पाहतोय, म्हणून विषाद निर्माण झाला. आणि हा विषाद असून सुद्धा या विपरीत दोन तत्व भूमिकांना सुद्धा एका योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा. युज धातू वरून योग शब्द सिद्ध झाला. युज जोडणे. विषादाला सुद्धा तत्वाशी जोडलंय, सांख्य विचाराला तत्वाशी जोडलंय, कर्माला तत्वाशी जोडलंय, संन्यासाला कर्माशी तत्वाशी जोडलं, दैवी संपत्तीला तत्वाशी जोडलं, आसुरी संपत्तीला तत्वाशी जोडलं,
सत्व रज तम या 3 गुणांना तत्वाशी जोडलेलं आहे. संसाराला तत्वाशी जोडलं 15वा अध्याय. पुरुषोत्तम योग म्हणजे काय आहे? हा सगळा संसार वृक्षाचं रूपक आहे आणि हा सगळा संसार वृक्ष भगवंतांनी तत्वाशी जोडून दिला. म्हणून संसार जो जाणतो त्याला वेदवित शब्द वापरला. पहिला श्लोक 15व्या अध्यायाचा सर्वांना पाठ आहे. ऊर्ध्व मूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद. या सगळ्या झाडाला, या वृक्षाला जो जाणतो, यस्तम वेद, तो कोण आहे? स वेदवित. त्याला वेदवित म्हटलं. अरे वेदवित म्हणजे ब्रह्मज्ञानी. संसाराला जाणणारा ब्रह्मज्ञानी का परमात्म्याला जाणणारा ब्रह्मज्ञानी? जाणायचंय परमात्म्याला, पण गीता अशी विलक्षण आहे की ती संसाराला जाणणाऱ्याला सुद्धा त्याच पातळीवर नेऊन ठेवते जो परमात्म्याला जाणतो. काय सामर्थ्य आहे गीतेचा विचार करा. म्हणून ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य लिहिलं. म्हणून ज्ञानोबारायांना गीता जवळ वाटली. म्हणून ज्ञानोबाराय गीतेचाच विचार करतात. कारण उपनिषद आणि ब्रह्मसूत्र जरी मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार करणारे असले तरी मानवी स्वभावाच्या कंगोऱ्यांवर प्रकाश टाकणारी फक्त गीता आहे. विलक्षण असे मानवी स्वभावाचे नमुने आपल्याला गीतेच्या संदर्भामध्ये, महाभारतामध्ये पाहायला सापडतात. माझं बोलणं कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल आपल्याला, पण महाभारतात नाही अशा स्वभावाचा माणूस जगात असणं शक्य नाही. ऐका, माझं बोलणं अतिशयोक्तीचं वाटेल, पण मी स्पष्ट बोलतो, महाभारतात नाही अशा स्वभावाचा माणूस जगात असणं शक्य नाही. यत् इह अस्ति तद अन्यत्र. महाभारताच्या संबंधाने व्यासमहर्षींनीच हे शब्द वापरले. यत् इह अस्ति तद अन्यत्र, यत् न इह अस्ति न कुत्रचित. ज्ञानोबारायांनी याचाच अनुवाद केलाय. महाभारती नाही ते नोहेची लोकेत्रीही म्हणून म्हणितले पायी व्यासोच्छिष्ट जगत्रय. ज्ञानोबाराय याचाच अनुवाद करतात. व्यास महर्षी स्पष्ट सांगतात, यत् इह अस्ति, जे इथं आहे म्हणजे महाभारतात आहे, तद अन्यत्र, ते तुम्हाला कुठेतरी दिसेलच. पण यत् इह न अस्ति, पण जे महाभारतात नाही, न कुत्रचित, ते तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही दिसणार नाही. म्हणून म्हणितले पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. ज्ञानोबाराय तेच बोलतात. अरे महाभारतात नाही ते जगात नाही महाराज. जगात असा माणूस नाही की त्याचा स्वभावाचा निदर्शक आपल्याला महाभारतात सापडणार नाही, त्याचा स्वभावाचा प्रतिनिधी महाभारतात सापडणार. आता जग केवढं, महाभारत म्हणून तर व्यासांना विशाल बुद्धीचं म्हणायचं. काय बुद्धी असेल विचार करा, काय बुद्धी असेल. गीतेचं महात्म्य आहे. महाभारतात काय झालं, एक छोटासा विचार सांगतो ना, आत्ता पुरता थांबतो. मला कल्पना आहे 12 वाजून गेले, परंतु आपण हेच करण्याकरता आलोय ना, मग जेवण वेळ होत राहतं, त्याची काही चिंता करू नका. आणि ते करणारे वेगळे. तुम्ही चिंता करून काय आमटीत मीठ जास्त पडणार आहे काय? तुम्ही निवांत बसा, ऐका. हेच करण्याकरता आपण इथं आलेलो. महाभारतात गीतेचं महत्व का? दोन भूमिका आहेत. व्यास महर्षींना असं वाटलं आपण हा सगळा इतिहास लिहावा. महाभारत हे नाव नंतर पडलं. मुळात या ग्रंथाचं नाव आहे जय. व्यास महर्षींना वाटलं आपण हे लिहून काढावं. 1,00,000 श्लोक महाभारताचे आहेत. लिहायचंय. आता व्यास महर्षी म्हणजे असे नाहीत की बाबा 1-2 श्लोक लिहितील, पुन्हा थोडा वेळ थांबतील, आता पुढे काय लिहावं असा विचार करतील, मग शब्दाची जोडजाड करतील, मग ते यमक बिमक अनुष्टुप छंदात बसले का नाही, कुठं लघु गुरु कमी जास्त, एखादा अक्षर मागे पुढे कमी जास्त, असं तर काही नाही. किंवा व्यास महर्षीने असंही केलं नसेल की पहिल्यांदा सगळं रफ लिहून काढलं असेल आणि मग फेअर केलं असेल.
व्यास आहे ते, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यास महर्षी विचार करतात, आपल्याला 1,00,000 श्लोकांची रचना करायची आहे, लेखनिक चांगला पाहिजे, लिहून घेणारा पाहिजे. आता सगळ्यांचंच भाग्य असं कसं थोर असेल की सगळ्यांना सच्चिदानंद बाबा मिळतील? व्यास महर्षींना लेखनिक शोधावा लागला. ब्रह्मदेवाकडे गेले, बाबा तुला 3 डोकी आहेत, माझं महाभारत लिही. ब्रह्मदेवाने विचार केला, हे घडाघडा घडाघडा बोलत राहणार, आपल्याला लिहून घ्यायला मागे पुढे झालं तर सगळं खापर आपल्या डोक्यावर येऊन फुटणार. कशा करता हा ताप? ब्रह्मदेव म्हणाले, मी लिहिलं असतं, परंतु सध्या विश्वनिर्मितीचं काम जोरात चालू, अजिबात फुरसत नाही. शंकराकडे गेले. भगवान शंकर म्हणाले, लिहिलं असतं मी, पण या महाभारतामध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणार, आणि माझी अडचण अशी आहे की कृष्णाचं नाव ऐकलं की मला समाधी लागते, मी काही करू शकत नाही. विष्णूकडे गेले, तुम्ही लिहा, माझे लेखनिक व्हा. विष्णू म्हणाले, मी लिहिलं असतं, पण काय आहे देवा, तुम्ही जे सगळं चरित्र सांगणार ते माझंच आहे, मीच माझं चरित्र लिहिणं हे तुम्हाला किती प्रशस्त वाटतं? आपणच आपलं चरित्र लिहिणं म्हणजे आपणच आपली पूजा करून घेण्यासारखं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. आपली पूज्यता डोळ्याने बघू नये, आपली कीर्ती आपल्या कानाने ऐकू नये, कानावर हात ठेवावेत, आपली कीर्ती ऐकू नये आपल्या कानाने. आणि तुम्ही माझी कीर्ती गाणार आणि मीच ती लिहून घेणार, मला ज्ञानेश्वर महाराज दोषी ठरवतील की नाही? मला शक्य नाही. काय करावं? वाईट वाटलं, लेखनिक मिळत नाही. सामान्य माणसाचं काम नाही म्हणून देवाकडे गेलो, देवही कबूल करतात, नकार देतात. वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. या भगवान शंकराचा स्वभाव असा आहे, कुणाच्याही डोळ्यात पाणी दिसलं की हा बाबा प्रसन्न होतो. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी, म्हणून भगवान शंकराला आशुतोष असं म्हणतात. आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट. लवकरात लवकर संतुष्ट होणारा देव जर कोणी असेल तर भगवान शंकर. आणि सगळ्यात संतुष्ट व्हायला कठीण जर कोण असेल, विष्णू, भगवान श्रीकृष्ण. अति कठीण, काही करा ते त्याच्यात काहीतरी काढतातच. पण भगवान शंकर म्हणजे आशुतोष. डोळ्यात पाणी दिसलं व्यासांच्या, भगवान शंकर प्रसन्न झाले. काय झालं? पण माझं कोणी लिहून घेत नाही हो, कोणी भेटत नाही, वाया जाईल हे सगळं. पुढच्या पिढ्यांना इतिहास लिहिणाऱ्यांनी जर लिहिला नसता तर पुढच्या पिढ्यांना प्रेरणाच मिळाली नसती. आपण विचार करा ना, शिवाजी महाराजांचा इतिहास जर आज आपल्यापर्यंत आला नसता तर माणूस म्हणून घ्यायची तरी योग्यता आपल्या ठिकाणी आली असती काय? शिवाजी महाराजांचा इतिहास आहे म्हणून आपल्याला स्वाभिमान आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणाऱ्यांनी सांगून ठेवला, लिहून ठेवला, म्हणून आज आम्ही स्वराज्याच्या संकल्पना डोक्यात तरी आणू शकतो. एवढं तरी आम्ही करू शकतो. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणी लिहिला नसता तर काय आम्हाला या देशात जन्माला येऊन व्यर्थ मरावं लागलं असतं. माणूस म्हणून घ्यायची योग्यता राहिली नसती आपल्या ठिकाणी. व्यास महर्षीने डोळ्यात पाणी आणलं, देवा वाया जाईल हो हे सगळं, केवढं व्यापक आहे. भगवान म्हणाले, मी लिहिलं असतं पण खरंच मला कृष्ण म्हटलं की समाधी लागते, आणि मी कधी समाधीतून जागा होईन सांगता येत नाही. उगीच तुमचं काम हातात घ्यायचं आणि मी विनाकारण वेळ काढायचा, कशा करता ते करायचं? मग मी काय करू? म्हणे मी तुम्हाला लेखनिक देतो. कोण? मुलगा देतो माझा, विद्वान आहे, हुशार आहे. म्हणे कोण? गणपती. तो माझ्या आज्ञेत आहे, मुलगा असला तरी आज्ञेत राहतो.
मी त्याला सांगतो, तुम्ही त्याच्याकडे जा, त्याला सांगा मी सांगितलंय म्हणून, तो तुमचा लेखनिक होईल. त्याने सांगितलं ठीक आहे. गेले गणपतीकडे, असं असं आलोय, तुमच्या वडिलांनी निरोप दिला म्हणे मला मिळाला. माझं तेवढं लेखनिक होतं ना. इतका आनंद झाला व्यासांना. विद्येची देवता साक्षात आपला ग्रंथ लिहून घेण्याकरता सिद्ध झाली. आनंद वाटला. व्यास म्हणाले चला बसू, सुरू करू. लगेच सुरू करू. गणपती म्हणाले करू, मी लिहून घेतो, पण माझी एक अट आहे. म्हणजे आता काय हो, आता कशाला विकल्प काढता? नाही, माझी अट आहे. माझ्या वडिलांनी सांगितलंय म्हणून मी तुमचं लिहून घेतो. मलाही अजिबात वेळ नाही, परंतु मला त्यांची आज्ञा मोडायची नाही आणि तुमचंही काम करून द्यायचं आहे, त्यामुळे मी लिहितो, पण माझी एक अट आहे. वेळ फार कमी आहे माझ्याकडे. काय अट आहे? गणपतीनं सांगितलं माझी अट एवढीच आहे की मला न थांबता सांगितलं पाहिजे. मध्ये थांबायचं नाही. थांबा, विचार करतो, मग 10 श्लोक सांगतो, हे चालणार नाही. 1,00,000 श्लोक लिहायचे, झर 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 तुम्ही सांगत जायचं, सर 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 मी लिहित जाणार. मध्ये थांबलात की मी उठून गेलो. मला वेळ फार कमी आहे, वेळ मी घालवू शकत नाही. थांबा, एवढी रचना करतो, मग बघू आपण, आता हे पाहू, मग आता ते नाही, सरळ सांगायचं, मी सरळ लिहिणार. व्यास म्हणाले ही अडचणच आहे. 1,00,000 श्लोकांची रचना. अरे मध्ये आवंढा तरी गिळावा लागेल, पाणी प्यावं लागेल, श्वास तरी घ्यावा लागेल. मध्ये मी सांगेन, तो विषय नाही. एक श्लोक सांगून होईपर्यंत. गंमत ही आहे, श्लोक सांगणं हे तोंडाचं काम आहे आणि त्या श्लोकाची रचना करणं हे बुद्धीचं काम आहे. 2 वेगळी कामं आहेत ना. मग विचार करायचं कारण नाही. माझ्या तोंडातून रचलेला श्लोक बाहेर पडायला जेवढा कालावधी लागतो, तेवढ्या कालावधीमध्ये मी पुढच्या 10 श्लोकांची रचना करून ठेवेन, एवढी विशाल बुद्धी आहे. प्रश्न तो नाही. पण मध्ये जर कदाचित एखाद्या वेळेला थांबावं लागलं तर अर्धवट राहील ना. व्यास म्हणाले हरकत नाही, मी न थांबता सांगतो, पण लिहून घेणार का? विचारायचं नाही. काय म्हणला? थांबा थांबा, मागे पडलो, असं करायचं नाही, माझ्या बरोबरीनं लिहायचं. गणपती म्हणाले लिहीन. तुम्ही एवढं सरळ सांगणार? सरळ सांगेन. गणपती म्हणाले मग तर माझं भाग्य आहे, अशा मी लेखनिक होतोय अशा ग्रंथाचा. व्यास महर्षी म्हणाले पण तुमची अट आहे ना, न थांबता सांगायचं. गणपती म्हणाले माझी अट आहे. व्यास म्हणाले मग माझाही ग्रंथ लिहायची असेल तर माझी एक अट आहे, मी असं कोणालाही ग्रंथ नाही सांगणार. गणपती म्हणाले काय अट आहे? व्यास महर्षी म्हणाले माझी अट अशी आहे, तुमची अट आहे न थांबता सांगितलं पाहिजे, माझी अट अशी आहे लिहून घेताना प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन लिहिला पाहिजे. अट मान्य असेल तर लिहा, नाहीतर नाही राहिलं, ग्रंथ राहिला. मला असा लेखनिक नको, निर्बुद्धपणाने सांगितलं की सरळ लिहित गेला. अरे पण काय लिहितो हे कळलं पाहिजे. मी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन लिहिला पाहिजे. गणपती म्हणाले मी विद्येची देवता आहे, मला कळणार नाही असा श्लोकच जगात नाही, कारण त्या श्लोकाची स्फूर्ती देणारा मीच आहे. काय चिंता करायचं कारण आहे? चला मान्य. व्यास महर्षींनी सांगायला सुरुवात केली. ग्रंथ सुरू झाला. व्यास महर्षींना असं जिथं वाटायचं की आता आपल्याला थांबावं लागणार आहे, पुढच्या श्लोकांच्या रचना करायच्या आहेत, थोडी संगती लावायची आहे घटनांची. कोणती घटना आधी सांगायची, कोणती नंतर सांगायची, घटनेतलं उपकथानक काय, उपकथानकाचा इतिहास काय, इतिहासातलं उपकथानक काय, याची संगती लावायची असेल तर थांबावं लागेल. मग व्यास महर्षी काय करायला लागले की असं जिथं थांबायचं आहे तिथं असा एक कूट श्लोक सांगायला लागले की त्या श्लोकाचा अर्थ करताना गणपतीलाही थांबावं लागायचं. श्लोकच इतका अवघड की गणपतीलाही 2 क्षण थांबावं लागायचं. तेवढ्या 2 क्षणामध्ये व्यास महर्षी पुढच्या 100 श्लोकाची रचना करून ठेवायचे. आणि मग गणपती म्हणाले हा कळलं, सांगा की पुढे चाल. जिथं असं वाटायचं थांबावं लागायचं तिथं कूट श्लोक.
असे जे काही निवडक कूट श्लोक आहेत, महाभारतामध्ये फार कमी प्रसंग असे आहेत, कारण विशाल बुद्धीच्या व्यासांनी हे लिहिलेलं असल्यामुळे कूट श्लोकाची रचना फार कमी वेळेला करावी लागली. 12 किंवा 13 कूट श्लोक एकूण महाभारतात 1,00,000 श्लोकामध्ये आले. 13. गंमत अशी आहे, त्या 13 कूट श्लोकातले 4 श्लोक गीतेच्या वाट्याला आले. गीता का मोठी? 4 कूट श्लोक गीतेच्या वाट्याला आहेत. कोणते ते नंतर, आत्ता त्याचा विचार करत नाही, पण एकूण 1,00,000 श्लोकात 13 कूट श्लोक असतील, तर त्याच्यातले 4 कूट श्लोक फक्त गीतेच्या वाट्याला आले असतील, तर किती महत्वाचे श्लोक गीतेमध्ये आलेले आहेत याचा विचार करा. म्हणजे गीतेचं महात्म्य काय हे कळेल. तर गीतेचा महात्म्य कळेल. ते 4 कूट श्लोक आहेत की ज्या श्लोकांचा विचार करण्याकरता गणपतीलाही 2 क्षण थांबावं लागलं, असे 4 श्लोक गीतेमध्ये आलेले आहेत. सोपं नाही, सोपं नाही. गीता मोठी. गणपतीला जिथं 2 क्षण थांबावं लागलं, तिथं ज्ञानोबाराय क्षणाचीही विश्रांती न घेता अर्थ सांगतात. महात्म्य आहे, वैशिष्ट्य आहे. एक दुसरं एक वैशिष्ट्य गीतेच्या वाट्याला आलेलं, ते शेवटचं म्हणून 2 प्रकार म्हणालो होतो, ते दुसरं आहे. मी शब्दाला जागणारा माणूस आहे. दुसरा एक विचार आहे. गीता भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली, याच स्थानामध्ये सांगितली. हे सांगण्यापूर्वी या युद्धाचा जेव्हा विचार निश्चित झाला, तो कसा झाला हे नंतर बघू आपण. युद्ध होणार हे नक्की, कृष्ण शिष्टाई फसली, युद्धाचा निश्चय झाला, जमवाजमव सुरू झाली. माझ्या बाजूचे कोण, त्यांच्या बाजूचे कोण, कोण कुठे जाईल, कोण कसं जाईल, याची सगळी योजना युद्धाच्या साठी म्हणून सुरू झाली. त्याच्यात एके दिवशी धर्मराज युधिष्ठिराने अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना, हे धर्मयुद्ध आहे. ज्याच्याकडे आपलं आमंत्रण पहिलं जाईल तो आपल्याकडून लढेल. अर्जुन म्हणाला माहिती आहे. धर्मराज म्हणाले हे माहिती असलं तरी मला तुला असं सूचित करायचंय की एकदा कृष्णाला जाऊन आमंत्रण देऊन ये. अर्जुन म्हणाला दादा तुम्हाला काही कळतं का नाही? अरे कृष्ण आपलाच आहे. धर्मराज म्हणाले शल्यही आपलाच आहे, पण गेला ना तिकडं. कृष्ण आपलाच आहे, फार गृहीत धरून बसू नकोस. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती.